प्रेज द लॉर्ड. परत एकदा आपण विश्वासाविषयी काही गोष्टी पाहत आहोत. प्रियानो, आपण पाहिलं की विश्वासा वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. हे अशक्य, देवाला तुम्ही संतुष्टू शकत नाही जर तुमच्यामध्ये विश्वास नाही. आणि म्हणून विश्वास हा फार महत्वाची गोष्ट आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियांनो, जो पवित्र आत्मा काम करतो तो विश्वासाच्या वातावरणामध्ये चांगलं काम करतो. कारण देव विश्वासाचा देव आहे. देव जे काही करतो ते विश्वासाने करतो. आणि मला सांगू द्या, विश्वास हा आपलं 6वं इंद्रिय आहे. मनुष्य, आमचं शरीर ह्या 5 इंद्रियावर चालतं, त्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे. पण परत एकदा सांगतो की पाहण्याने, चवेने, श्रवण ऐकणं, ओके, गंध आणि स्पर्श, या 5 इंद्रियावर सर्व भौतिक जग चालतं. पण आम्ही विश्वासाने चालतो. हे 6वं इंद्रिय जे आमच्या जीवनात कार्य व्हायला पाहिजे. आणि मग पवित्र आत्मा ह्या 6व्या इंद्रियामध्ये जास्त प्रभावी होतो, त्यामध्ये तो कार्य करतो. थोडक्यात उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो प्रियांनो, समजा तुम्ही स्विमिंग टँकमध्ये, पोहण्याच्या तलावात उभा आहात, ओके, आणि पोहण्याच्या तलावामध्ये पाणी असतं आणि एका बाजूला तुम्ही उभा आहात, दुसऱ्या बाजूला जर इलेक्ट्रिक वायरची जिवंत, म्हणजे ज्या ठिकाणी यामध्ये इलेक्ट्रिक वायर वाहते, ती जर ठेवलं तर काय होतं माहितीये का? तुम्ही किती दूर असा त्या ठिकाणी तुम्हाला झटका बसणार, शॉक बसणार. का? कारण आहे, पाणी हे विजेचं उत्तम वाहक आहे, इलेक्ट्रिसिटीचं वाहक आहे. त्यामधून सहजरित्या पाण्यातून वीज वाहत जाते. तुम्ही लाकडाला लावा, वीज वाहणार नाही. लोखंडाला लावा, वीज वाहते. तसंच पाणी, तसंच विश्वास जो आहे तो पवित्र आत्म्याचं कार्य जास्त प्रमाणामध्ये प्रभावी करतो. ज्या वेळेला तुम्ही विश्वासात चालता, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर कार्य करतो. आणि म्हणून ह्या विश्वासाची जी प्रक्रिया ती समजून घ्यायला पाहिजे. प्रियांनो, विश्वास हा वचन ऐकल्याने येतो, विश्वास हा कार्यात टाकल्याने येतो. जर तुम्ही रक्तस्रावीचं जीवन पाहिलं, आता वाचण्याची गरज नाही, पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ती स्टोरी तुम्हाला सांगतो. असं लिहिलेलं आहे, मला वाटतं मार्गाच्या 5व्या अध्यायामध्येच ती गोष्ट लिहिलेली आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलं की येशू बद्दलच्या गोष्टी ऐकून विश्वास कसा येतो. बायबलचं वचन सांगतो, रोमकरासपत्र 10वा अध्याय 17 वचन, की विश्वास हा ऐकून, देवाचं वचन ऐकून, ख्रिस्ताचे शब्द ऐकून विश्वास येतो. हे मी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये समजावून सांगितलं. तिला विश्वास आला व तिने काय केलं, तो विश्वास कार्यात टाक. जर नुसता विश्वास येणं पुरे नाहीये, तो विश्वास कार्यात टाकायला पाहिजे. आणि मागच्या आपण याच्यात पाहिलं की ते लोक वतनी देशात जाऊ शकले नाही, कारण त्यांचा विश्वासाबरोबर, ऐकण्याबरोबर काय झालं नाही, मेळ बसला नाही. जर विश्वास कार्यात टाकला नाही तो जात्या निर्जीव आहे, मेलेला विश्वास. आम्हाला सर्वांना माहिती आहे, अब्रामाचं शरीर निर्जीव झालं होतं, पण त्याने विश्वासाने देवाच्या वचनाकडे पाहून देवाला धन्यवाद, देवा धन्यवाद की मला मूल होणार आहे. देवाचा धन्यवाद करणं हे विश्वास कार्यात टाकणं आहे. प्रियांनो, त्या स्त्रीनी विश्वास कार्यात, तिने ऐकलं, त्याच्यावर ती थांबून राहिली नाही, तर तिने तो विश्वास कार्यात टाकला. ती त्या गर्दीतून येशूच्या वस्त्राला शिवली. पण जात असताना ती म्हणत होती की मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. म्हणजे विश्वास फक्त कार्यात टाकणं नव्हे, तर विश्वास बोलणं देखील महत्वाचं आहे. कारण विश्वासाचा एक आत्मा आहे. विश्वास बोलला गेला पाहिजे. आपण वाचूया 1 कोरिन्थीकरास पत्राचा 4था अध्याय आणि 1 कोरिन्थीकरास पत्राचा 4था अध्याय आणि त्याचं 13 वचन. नाही, क्षमा करा, 2 कोरिन्थीकरास पत्र वाचा, पहिले नाही. मी विश्वास धरला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्याठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. त्यामुळे आम्ही काय करतो, बोलतोही. विश्वासाचा आत्मा आहे.
आत्म्याचं विश्वासाचं कार्य आहे. प्रियांनो, हे महत्वाचं आहे की आम्ही ह्या विश्वासामध्ये बलवान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून विश्वास हा नुसता कार्यात इनफॅक्ट विश्वास हा बोलला गेला पाहिजे. विश्वास हा जेव्हा तुम्ही बोलता, काय बोलता? बरेच वेळा नकारात्मक लोक बोलतात आणि मग काय होतं, त्यांचा विश्वास प्रियांनो ढासळतो. पण जेव्हा तुम्ही होकारात्मक गोष्टी बोलायला लागता, त्यावेळेला तो विश्वास कार्यात पडायला लागतो, तो विश्वास कार्यरत होतो. आणि विश्वास कार्यात टाकणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमचा विश्वास कार्यात टाका. प्रियांनो, बोला. त्या स्त्रीने बोललं आणि तिने जाऊन त्या येशूला स्पर्श आणि तिला त्या विश्वास कार्यात टाकला, तिचा अनुभव आला. परमेश्वर किती चांगला, याचा अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. तरुण सिंहासही वाहन पडते, पण परमेश्वराला भाव देणारा कुठल्याही चांगल्या वस्तूची वाहन पडत नाही. तो परमेश्वर आहे प्रियांनो, जो तुमच्या विश्वासाचं सन्मान करतो. देवाच्या राज्यामध्ये विश्वासाचा सन्मान देवबाप करतो. प्रियांनो, जो कोणी विश्वास ठेवतो. प्रियांनो, ज्या वेळेला तो शताधिपती येशूकडे आला आणि येशूला म्हटलं की प्रभू येशू, तू फक्त बोल रे, तुझ्या शब्दाने माझा चाकर बरा होईल. त्यावेळेस येशू असं लिहिलं, येशूला आश्चर्य वाटलं आणि येशूने एक वक्तव्य केलं, मी तुम्हाला खचित सांगतो, इस्रायलामध्ये मी एवढा मोठा विश्वास कधी पाहिला नाही. पण तो म्हटला, पूर्वेकडून पश्चिमेकडून असे लोक येतील की जे अब्राहम, याकोब आणि इसाहाकाच्या जागेवर बसतील. म्हणजे ते त्यांच्या विश्वासासारखे चालतील. त्या विश्वासाचा देव फार मोठा सन्मान करतो. त्यांना ती पायरी देतो. त्या शताधिपतीला एवढा मोठा विश्वास, येशूचा शब्द, एवढा मोठा विश्वास. शताधिपतीबद्दल तुम्ही मत्त्याच्या 8व्या अध्यायामध्ये वाचा, तुम्हाला स्टोरी ती मिळेल तुम्हाला आता काढ. पण हा मोठा विश्वास ही प्रक्रिया आहे प्रियांनो, आणि ही प्रक्रिया आम्ही शिकायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आम्ही मगाशी पाहिलं की येशू ख्रिस्त आपल्या गावामध्ये गेला. मत्त्याच्या 13व्या अध्यायामध्ये 53 ते 58 वचन आलं. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला फार मोठी कृत्य करता आले नाही. अविश्वास हा फार प्रियांनो धोका आहे. अविश्वासामुळे तुमच्या जीवनामध्ये देव परमेश्वर काम करू शकत नाही. आज तुम्हाला सांगतो, तो विश्वास जसं तुम्ही देवाची ओळख करता तसं तुमच्यामध्ये वाढ करतो. लक्षात ठेवा प्रियांनो, येशू ख्रिस्त चमत्कार करणारा. आपण योहानाच्या शुभवर्तमानाचा 21वा अध्याय आणि 25वा वचन वाचूया. इतके चमत्कार येशू ख्रिस्ताने केले ह्या जगामध्ये. मी सांगतो की मला वाटतं योहान म्हणतो की अख्खी समुद्राचं पाणी शाई म्हणून वापरली आणि जगातले सर्व वह्या वापरल्या तरी त्या लिहून पुरणार नाहीत. वाचू ना आपण. येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत किती असे मला पुस्तकं वाटते. माहिती आहे का हो जगामध्ये? एवढी पुस्तकं. बरं, तो जगात मावणार नाही. बरं, पुढं तेवढंच आहे का? त्यांनी केलेले चमत्कार जर लिहायला घेतली तर अख्खं जग, म्हणजे आम्ही जे वाचतो ते फक्त मर्यादित आहेत प्रिया. आम्हाला ह्या नव्या करारामध्ये येशूचे काही चमत्कार दिले, 30-40 चमत्कार कदाचित असतील. पण येशू ख्रिस्तानी एवढे चमत्कार केलेत प्रियांनो की जे न नोंदवलेले, आणि तोच येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी चमत्कार करण्यास समर्थ आहे. पण ज्यावेळेस अविश्वास येतो तेव्हा तो सुद्धा काही करू शकत नाही. त्याने आपल्या गावात काहीच केलं नाही ना. आपण मगाशी वाचलं, आपण वाचूया परत एकदा ते मत्ते 13:58. गरजेचं आहे, जस्ट समजून घ्या. मगाशीच्या सत्रामध्ये आपण ते वचन वाचलेलं आहे, पण इथं वाचूया परत एकदा काय म्हणतो. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. फारशी अद्भुत ते येशू ख्रिस्तानी केली नाही. अरे, येशू ख्रिस्तानी एवढे चमत्कार केले की अख्ख्या जगातले पुस्तक जरी लिहिले तरी ते पुरणार नाहीत. पण तिथं तो काम करू शका त्यांच्या अविश्वासामुळे. प्रियांनो, एक महत्वाची गोष्ट होती की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, विश्वासानेच आम्हाला देव कळतो. प्रियांनो, इब्री लोकास पत्राचा 11वा अध्याय आणि 3रं वचन
आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. इब्री लोकासपत्र याचा इब्री याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन पहा काय म्हणतं. विश्वासाने आपल्याला कळते की आम्हाला कळतं कसं माहितीये का? स्पर्श केल्याने, पाहिल्याने नाही, विश्वासाने आम्हाला कळते. तुम्हाला मला जे समजणं, तुम्हाला मला जी ओळख होते ती विश्वासाने होते प्रियांनो. बरं, काय कळतं? की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, प्रेज द लॉर्ड. अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. जे काय तुम्ही पाहता ते दिसणाऱ्या गोष्टीपासून निर्माण नाही झालं. फक्त देव बोलला आणि गोष्टी झाल्या. हे आम्हाला विश्वासाने कळतं. हे कसं कळ झालं हे तुम्हाला मला कळलं. आमच्या बुद्धीला ते समजतच नाही. आणि तेच महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला विश्वासाने कळतं आणि विश्वासाने गोष्टी कळायला पाहिजेत. प्रियांनो, आम्ही विश्वासाने देवाला लक्षात ठेवा, देवाला ओळखणं ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. त्यासाठी आम्हाला विश्वासाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि आपण 3रं वचन 6वं वचन वाचा. मी तुम्हाला सांगतो ते वचन काय. विश्वासा वाचून देवाला अशक्य आहे. जो कोणी देवाजवळ येतो त्याने असा विश्वास की देव आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्याला तो प्रतिफळ देणार आहे. हे देवाचं वचन आहे. तो आहे. त्या देवाची ओळख तुम्हाला असली पाहिजे. माझ्या भावांनो बहिणींनो, आज तुम्हाला सांगतो विश्वासाने तुम्ही त्या देवाला ओळखू शकता. त्या देवाची ओळख करून घ्या. त्या विश्वासाने त्या देवाला समजून घ्या. योहानाच्या 17व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला देवाला ओळखणे, येशू ख्रिस्ताला ओळखण्याबद्दल सांगितलं. सार्वकालिक जीवन, येशू काय म्हणतो पहा, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू एकच देव. वाचू आपण 17वा अध्याय 3रं वचन. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. त्यांनी ओळखावे. सार्वकालिक जीवन, येशू ख्रिस्ताला ओळखणे ह्याच्यात सार्वकालिक देवाची ओळख. प्रियांनो, आज मी तुम्हाला विनंती करतो त्या देवाची ओळख करून घ्या. तो देव विश्वासाचा देव आहे. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, जे आपल्या देवाला ओळखतात, दानिएलच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायाचं 32 वचन सांगितलेलं आहे. दानिएलच्या पुस्तकाचं 11व्या अध्यायाचं 32 वचन की जे आपल्या देवाला ओळखतात ते महत्कृत्य करतील, बलवान होतील. काय म्हटलेलं आहे? दानिएलच्या पुस्तकाचं 11व्या अध्यायाचं 32 वचन. जे करारा संबंधाने दृष्ट वर्तन करीतात त्यास तो फुसलावून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखतात, आपल्या देवाला ओळखतात, ते बलवान होऊन, पहिली गोष्ट ते बलवान, ते बलशाली होतील, ते बलवान होतील. बर, थोर कृत्य करतील. थोर कृत्य. प्रियांनो, पॉल इफिस्कराच्या मंडळीला लिहितो की प्रभूच्या शक्तीमध्ये तुम्ही बलवान व्हा. प्रभूमध्ये तुम्ही बलवान म्हणजे तुम्हाला देवाची ओळख असू द्या. खूप गरजेचं आहे देवाची ओळख असणं, प्रभूमध्ये बलवान. आणि इथं म्हटलेलं आहे जे आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होतील आणि थोर कृत्य करतील. तुम्ही आणि बलवान होण्यासाठी त्या देवाची ओळख महत्वाची. हा प्रियांनो, इफिस्कराच्या पत्रामध्येच आहे ना ते 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये, कदाचित इफिस 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. काय होत जा? तुम्ही बलवान होत जा. किती वचन आहे ते? 6व्या अध्यायाचं 10वं वचन ना, इफिस्करास पत्र. बलवान होत जा प्रभूमध्ये व त्याच्या सामर्थ्य शक्तीमध्ये. बलवान. बलवान कसं? जसं तुम्ही प्रभूची ओळख होते प्रिय, जेव्हा तुम्ही प्रभू ओळखता, तुम्ही प्रभूला ओळखता, तुम्ही बलवान व्हायला लागता आणि मग तुम्ही महत्व. आणि बलवान होणं खूप गरजेचं आहे. विश्वास ही पहिली पायरी आहे, पण प्रभूची ओळख आदमाला नव्हती प्रियांनो. त्या आदमाला माहित नव्हतं की देव प्रेमळ आहे म्हणून. देव प्रीती हे त्याला माहीतच नव्हतं. देवाची निर्मिती त्याला माहिती होती, देवाची दया त्याला माहित नव्हती. लक्षात ठेवा, जर तुम्ही आदमाचा अभ्यास केला तो का लपला? कारण त्याला देवाचं पूर्ण ज्ञान नव्हतं. बायबलचं वचन म्हणतं माझे लोक ज्ञानाच्या अभावी नाश पावतायत.
हा, बायबलचं वचन सांगतं की माझे लोक ज्यांना मी माझं नाव दिलेलं आहे ज्ञानाच्या ते बंधनात गेलेले आहेत. आता हा आदाम देवाबरोबर होता, पण त्याला देवाची परिपूर्ण ओळख नव्हती. देवाचं प्रेम, देवाची दया त्याला माहित नव्हती. आज ती देवाचं प्रेम आणि देवाची दया त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला कळते. प्रियांनो, ते प्रेम ओळखून घ्या. त्या देवाला ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तो आदाम लपला. जर त्याला माहित असलं तो डायरेक्ट समोर, दे बापा मी चुकलो, मला क्षमा कर. देव म्हटला असता चल रे, हरकत नाही, तुझ्यासाठी मी क्षमा करतो. पण आदामाला ती माहितीच नव्हती. देवाचं ते प्रेम, देवाची दया माहित नव्हती. आणि म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला ही फार मोठी संधी आहे की त्या देवाची दया म्हणजे तुम्ही शिक्षेस पात्र असताना शिक्षा न होणे. देवाच्या निर्मितीमध्ये देवाचं सामर्थ्य दिसून येतं. प्रियांनो, देवाचा उदारपण आम्हाला त्या ठिकाणी येतं. आम्हाला उदारपण दिसलं, पण देवाचं प्रेम आणि देवाची दया त्या निर्मितीमध्ये त्याला कुठंच दिसली नाही. पण तो देवबाप पापी लोकांसाठी काम करणारा परमेश्वर प्रियांनो. आणि म्हणून इफिसकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 17 वचनामध्ये पॉल इफिसच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. वाचूया आपण काय म्हटलं 17 वचन त्या ठिकाणी. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. ओळखी संबंधी, ओळखीसाठी देवाची ओळख ही तुम्हाला अशी मिळत नाही, देवाच्या आत्म्याद्वारेच मिळते. देवाचा आत्मा. आणि प्रियांनो, ही गोष्ट समजून घ्या की देवाचा आत्मा तुम्हाला देवाची ओळख देतो. तेवढंच नव्हे, देवाने तुम्हाला दिलेल्या गोष्टींची ओळख देतो. मग पुढचे वचन वाचत जा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय. पहा, आपण जे विश्वास ठेवणारे त्याच्या सामर्थ्याचे अपार ते महत्व काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तुम्ही त्या देवाला ओळखून घ्यावे. सुरुवात ज्ञान आणि ह्यासाठी त्यांना तुझी ओळख व्हावी. प्रियांनो, आज ती प्रार्थना करा. मी ही प्रार्थना किती वर्ष ती पूर्ण वचन वाचताना, बायबल वचन वाचताना, देवा मला ज्ञान आणि प्रगती, तुझ्या ओळखी संबंधित ज्ञान आणि प्रगती, कारण मी काहीतरी गोष्टी ओळखून घ्यायला पाहिजे. प्रियांनो, ओळख, देवाची ओळख ही फार महत्वाची आहे. त्या देवाला ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाही की देवाने आम्हाला काय दिलं. पहिले कोरिन्थीकर याचा 2 अध्याय आणि 9 वचनात म्हटलंय, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही. वाचूया आपण. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. शास्त्रलेख हे पहा, देवाचं वचन आहे. हा, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. देवाने काय केलेलं आहे? सिद्ध केलेलं आहे. डोळ्यांनी पाहिलं नाही, कानांनी ऐकलं नाही, माणसाच्या मनात आल्या अशा गोष्टी देवाने तुमच्यासाठी तयार केलेल्या आहेत, देवावर प्रीती करणारी. पण 10 वचन वाचावं काय लिहिलेलं आहे, फार महत्वाचं आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. देवाने आत्म्याच्या द्वारे आम्हाला त्याची ओळख दिली, आम्हाला प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून देवा, मला ज्ञान आणि प्रगट आत्मा तुझ्या ओळखी संबंधी मला कळू दे. तुम्हाला काय प्रियांनो, ही ओळख तुम्हाला बदलून, देवाची ओळख तुम्हाला बदलते आणि ते गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढचं आपण गोष्ट पाहूया. प्रियांनो, महत्वाची गोष्ट आहे की ती देवाची ओळख कशी आहे, तो कसा दिसतो, कसा देवा दिसतो कसा रे बाबा. देवा, माझे डोळे उघड, तू दिसतो कसा. बऱ्याच लोकांना माहित नाही. काही लोक आज देखील प्रियांनो त्या मरियेच्या मांडीवर असणारा येशू त्याचीच उपासना करतात. तुम्ही पहा, काही ठिकाणी गेला तर तुम्हाला तो लहान बाळाचीच उपासना, येशू बाळाचं देव मंदिर कुठेतरी जाताना वाचलं. येशू बाळालाच, अजून त्याला येशूला बाळच म्हणतात. अरे तो बाळ नाही राहिला.
काही काही लोक तो येरुशलेमामध्ये चालणारा येशू त्याचीच उपासना करतात. तो तेवढा मर्यादित नाहीये. काही काही लोक अजूनही वधस्तंभावर खिळलेला, अजून त्यांच्या घरामध्ये वधस्तंभावर खिळलेला येशूचा फोटो असतो. की तेवढाच विश्वास पुरेसा नाहीये प्रियांनो. जो वधस्तंभावर खिळला तो पुरला गेला, तो मरणातून जिवंत झाला, तो पुनरुत्थित येशू आहे. त्याची तुम्ही आणि मी सेवा करायला पाहिजे. मला प्रश्न पडतो, अरे हा यांचा वधस्तंभ, वधस्तंभ फार महत्वाचा आहे. तो समजणं महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त त्यातून मरण पावला ते महत्वाचं आहे. पण तो पुरला गेला. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणं गरजेचं. तो कसा आहे हो पुनरुत्थित येशू ख्रिस्त? तो तुमच्या माझ्यामध्ये प्रियांनो. त्याची ओळख आहे का तुम्हाला? आपण जाऊया प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय आणि मला वाटतं 12 वचनापासून पुढे आम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख होते. आज तो पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला पाहाच प्रियानो. तुम्ही समजून घ्या. आपल्या कल्पनाचा वापर, आपल्या डोळ्यासमोर ते चित्र निर्माण करा. आपण पाहूया कसा आहे तो. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कुणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला. पहा, आता माझी इच्छा तुम्ही पाहावं. मनुष्याचा पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला. छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. तुम्ही कल्पना करावा अशी माझी इच्छा की पांढरा शुभ्र तो झगा घातलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा घातलेला असा एक व्यक्ती त्या दृष्टीस पडला. पुढे त्याच्याबद्दल अधिक सांगितलेलं आहे. पहा, त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे. त्याचे केस पांढऱ्या बर्फासारखे शुभ्र होते. पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे होते. पुढं त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते. बापरे, त्याचे पाय पहा प्रियानो कसे सोन पितळे सारखे, नुसतं पितळ नव्हे सोन पितळे सारखे चमकणारे पाय त्याचे होते. आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या मुखातून जी वाणी येत होती, मोठमोठा धबधबाचा आवाज येतो तसा धबधब्यासारखा आवाज त्याच्या वाणीचा होता. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. देवाच्या वचनाची दुधारी तलवार त्याच्या मुखातून येत होती. आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. त्याचा चेहरा सूर्यासारखा प्रकाशमान. मला माहित नाही मी सूर्याकडे पाहू शकता का नाही. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मला एवढंच इच्छा आहे की तुम्ही जेव्हा त्याला पाहता का, आज तुमच्या कल्पनेत पहा, विश्वासाने पहा. मी जे काही तुम्हाला सांगितलं ते पहा प्रियांनो. कारण तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला खरा देव कळेल. आमच्या येशूची ओळख होईल. आणि येशूची ओळख होणं खूप गरजेचं आहे. प्लीज, तुमच्या माझ्या जीवनासाठी हे फार महत्वाचे आहे. कारण जे आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन महान कृत्य करतील. बऱ्याच लोकांना, म्हणून मी मगाशी सांगितलं, काही लोक त्या येशू बाळाची उपासना करतात. त्यांना येशू माहीतच नाही. त्यांच्या येशूवर प्रेम आहे पण त्या खऱ्या येशूची ओळख नाही. तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराची सेवा करत आहोत. तो सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो, जो माझ्यामध्ये तो जगात असण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो. प्रियानो, तुमचा जो नवा मनुष्य आहे तो त्या पवित्रतेने, नीतिमत्वाने युक्त देव सदृश्य असा नवा मनुष्य प्रियांनो, त्या ख्रिस्तासारखं त्यांनी तुम्हाला बनवलेलं आहे. आज त्या प्रभूची ओळख होणं आणि मग त्याबरोबर विश्वासात चालणं हे महत्वाचं आहे. कारण हे प्रगटीकरण होणं महत्वाचं आहे. एकदा येशू ख्रिस्त मत्त्याच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्या शिष्यांशी बोलत होता आणि त्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही मला काय म्हणून म्हणता, जग मला काय म्हणून म्हणतं? ते म्हणतात, कोणी तुला संदेष्टा म्हणतं, इर्माया संदेष्टा म्हणतं. मत्त्याच्या शुभोत म्हणजे 16व्या अध्यायाने 13 वचनापासून आपण काही वचन वाचायला सुरुवात करूया. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मिया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?
शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. हालेलुया. पहा, या ठिकाणी येशू ख्रिस्ताने एवढं काही सांगितलं. त्यांनी प्रश्न विचारला, मग त्यांनी सांगितलं की तू असा आहे, संदेष्ट आहे, कोणी इर्माया म्हणतं, कोणी योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतं. येशू म्हणतात, तुम्ही मला काय म्हणता? सगळे चुप, गडी चुप. पेत्र लगेच म्हणाला की तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्ताने नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला ही गोष्ट प्रगट केली. प्रियनो, प्रगटीकरण फार महत्वाचं आहे. देवाचा आत्मा देवाची वचनं आम्हाला प्रगट करतो, येशूला आम्हाला प्रगट करतो. प्रगटीकरण फार महत्वाचं आहे प्रियांनो. देवाची ओळख त्या प्रगटीकरणाद्वारे आम्हाला होते. पवित्र आत्मा आम्हाला गोष्टी, आणि एकदा का प्रगटीकरण झालं तर प्रियांनो त्या विश्वासात आम्ही चालायला लागतो, आणि तो विश्वास कधी ढळू शकत नाही. विश्वासात भक्कम होतो. पहा, मी ह्या खडकावर माझी मंडळी, कुठल्या खडकावर? प्रियांनो, पेत्र हा खडक नाहीये. पेत्र हा छोटासा दगड आहे. पेत्र नावाचा अर्थ छोटा दगड. पण मी या खडकावर, कुठलं खडक? जे प्रगटीकरणाद्वारे मला वचन मिळालं, त्या प्रगटीकरणाच्या खडकावर मी माझी मंडळी रचीन, आणि त्याविरुद्ध नरकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. आज मी तुम्हाला तो प्रगटीकरण मंडळीमध्ये महत्वाचं आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये महत्वाचं आहे. तुम्हाला प्रगटीकरण होण्याची गरज आहे, आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं कार्य वाढवू शकता. प्रभू करो प्रियांनो, ही वचनं तुम्हाला प्रगट हो, आणि ह्या वचनामध्ये आम्ही स्वतःला समर्पित करूया. आणि महत्वाचा मुद्दा आहे तो की माझा विश्वास मी गमावू शकतो का? हा, हे सत्र आम्हाला समजून घेण्याची गरज आहे प्रियांनो, की मी माझा विश्वास गमावू शकतो का? हो, तुम्ही तुमचा विश्वास गमावू शकता, आणि त्याचे काही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्यामध्ये विश्वास का कार्यरत होऊ शकत नाही याबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या महत्वाच्या आहेत प्रियांनो. हे समजून घेणं महत्वाचं आहे. सर्वात पहिलं कारण म्हणजे बायबलचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं कारण आम्ही समजायला पाहिजे. पहा, आपण जाऊया योहानाचा शुभवर्तमानाचा 5वा अध्यायाचं 44 वचन. ओके, योहानाचा शुभवर्तमान याचा 5वा अध्यायाचं 44 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने विश्वास का ठेवता येत नाही याचं कारण सांगितलेलं आहे. जे तुम्ही एकमेकाकडून प्रशंसा करून घेता, आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? तुम्हाला पहा, ज्या वेळेला तुम्ही मानवाकडून प्रशंसा करण्याची योजना करता, अरे त्यांनी मला साधं फुलाचा गुच्छच दिला नाही, असतात काही लोक, त्यांनी मला समोरच्या खुर्चीवर बसवलं नाही. जेव्हा मानवाकडून प्रशंसा करून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळेस मनुष्य देवावर विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाकडल्या प्रशंसाच्या माग लागत नाही, देवाकडची प्रशंसा कशी आहे? देवाकडून, देवाची प्रशंसा, देवा चांगल्या आणि विश्वासू दासा, नाही का? त्या ठिकाणी लुकाच्या 19व्या अध्यायामध्ये आणि 17 वचनामध्ये आम्हाला त्या एका दासाची प्रशंसा येशू करताना त्यांनी ती गोष्ट सांगितली. पहा 17 वचन काय म्हटलेलं आहे. त्याने त्याला म्हटले, शाबास भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास, म्हणून 10 नगरावर तुला अधिकार दिला आहे. कुठली लहानशी गोष्ट होती? पण एकाला 5,000 दिले होते, एकाला 2,000 आणि एकाला 1,000. ह्या 5चे ह्यांनी काय केले? 10 केले. दुसऱ्याने 2चे 4 केले, आणि एक वाल्याने काय केलं? ते लपवून ठेवलं. आणि मग 5 वाल्यांनी येशूला आणून दाखवले, 5चे मी 10 केलेले आहेत. आणि मग त्याला म्हटला की हे भल्या व विश्वासू असा. हे प्रियांनो, ही प्रशंसा देवाकडून मिळते. जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार आहात त्याची प्रशंसा. पण तुम्हाला माहिती आहे का एक वाल्याने का लपवलं प्रियांनो?
मी जेव्हा त्याचा अभ्यास करतो या स्टोरीचा त्यावेळेस मला असं कळालं, 3 कारणं मला कळाले. पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपल्या मालकाबद्दल गैरसमज होती की जिथं तू पेरलं नाही तिथं तू कापणी करतो. अरे तुला काय, तुला 1 रुपया दिला त्याचा वापर करायचा, व्यापार करायचा आहे तुला, पण त्याच्याबद्दल गैरसमज. पहिली गोष्ट काय, देवाबद्दल गैरसमज. दुसरी गोष्ट काय, मी घाबरलो की तू मला मारशील. येशू ख्रिस्ताने सांगितलं, अरे ते पैसे तू जर एखाद्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले असते त्याच्यावर व्याज तरी मिळालं असतं, पेढीवर नेऊन ठेवायचं होतं. तू असं का ते लपवून ठेवलं? भीती तुमच्यातले गुण लपवून ठेवते. लक्षात ठेवा, भय तुम्हाला प्रियांनो देवाचं कार्य करू देत नाही. आणि मग येशू ख्रिस्तानी त्या व्यक्तीवर असं म्हटलेलं आहे, हा आळशी व अविश्वासू दास आहे. आळशीपणा. काही काही लोक जन्मताच त्यांना मनामध्ये आळस असतो आणि मग ते यशस्वी होत नाही. प्रियांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आळशी असाल, जर तुम्ही लोकांबद्दल गैरसमज करून घेत असाल, तुम्ही निष्फळ असणार आहात. कारण त्या गोष्टी तुमच्यामध्ये भय निर्माण करणार आहेत. ही गोष्ट त्या व्यक्तीमध्ये होती. पण प्रियांनो जेव्हा देव सन्मान करतो त्यावेळेस देव म्हणतो, हे काय भल्या होईल. कारण देव प्रियांनो प्रतिफळ देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही देवाला मागा, देवा माझं उपयोगी पात्र बनव. आपण एक वचन वाचूया प्रियांनो, 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय 20 आणि 21 वचन. 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय 20 आणि 21 वचन. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. हा, त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. मानाचे पात्र. देवबाप तुम्हाला मानाचं पात्र करू इच्छितो. सन्मान देवापासून घ्यायसाठी झटा, पण त्यासाठी देवा मला पात्र बनव. लोक प्रभू माझा उपयोग कर. अरे देव उपयोग का करत नाही? तुझं पात्र अशुद्ध आहे ना. ते पात्र शुद्ध होण्यासाठी देव प्रियांनो वासनेपासून, जगातल्या भ्रष्ट गोष्टी स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मानाचं पात्र. देवबाप तुमचा मान करू इच्छितो. जेव्हा देव मान सन्मान करतो ना त्यावेळेस तो अद्भुत असतो. लक्ष 1 कोरिन्थीकरास पत्राचा 4 अध्याय आणि 2 वचनापासून काही वचन आपण वाचायला सुरुवात करूया. देव प्रतिफळ देणारा आहे. ओके, त्याच्या योग्यतेच्या, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार तो प्रशंसा करणारा परमेश्वर. वाचूया. हा, कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. बर, तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाही. हो, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील प्रेज द लॉर्ड. आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील, आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. वाहवा, देव वाहवा करेल. अरे बापरे, आम्हाला पाहिलं तुम्ही त्या देवाकडच्या सन्मान मिळवण्याची झटा. असं समजू नका मी अंधारात केलं, कोणालाच काही कळत नाही. त्या गोष्टी सगळ्या प्रगट होणार आहेत की कुठल्या योजनेने, कुठल्या इच्छेने, कुठल्या मनातल्या गोष्टींनी तुम्ही गोष्टी केलेल्या देवासमोर सरळ अंतःकरणाने केला असाल तर तुमची वाहवा होणार आहे. ते वचन संपलं का? 5वं वचन, वाहवा करील. वाहवा, देवबापा प्रियांनो सन्मान करणारा परमेश्वर. तेवढंच नव्हे, देवाचं वचन सांगतो रोमकरास पत्र 2 अध्याय 7 वचन, ज्यावेळेस आम्ही काही सत्कर्म करत राहतो तेव्हा आमची वाहवा होते. किंवा पाहूया आपण काय म्हणतं वचन ते, रोम 2:7. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षरता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. तो त्यामध्ये सार्वकालिक जीवन हा एक काय आहे प्रियांनो? देवाकडचं गौरव मिळण्यासाठी जे झटतात, देवाकडचं
गोष्टी मिळण्यासाठी जे काम करतात त्यांना देव परमेश्वर प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. सर्वात शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो प्रियांनो, की विश्वासूपणा असल्यावर सन्मान मिळतो. विश्वासूपणा खूप गरजेचा आहे आणि तोच गोष्ट त्या व्यक्तीमध्ये नव्हता ज्याच्याकडे 1,000 रुपये देण्यात आले होते. अविश्वासू तो होता, तो आळशी होता. विश्वासू व्यक्तीला 1 पेत्र 1 अध्याय 7 वचन, 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि 7 वचन. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, हा. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे हे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान याच कारणीभूत व्हावे. जेव्हा तुमचा विश्वास कार्यात टाकतो, त्याला अग्नीतून जावं लागतं, त्यावेळेला तुम्ही येशूच्या आगमनाच्या वेळेस तुमचा विश्वास प्रशंसा, गौरव आणि सन्मान मिळणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता, पण जे ह्या जगातल्या लोकांकडून प्रशंसा घेण्यासाठी धडपडतात ते विश्वास ठेवू शकत नाही. प्रिय, निर्णय करूया, माझा विश्वास का तुटतो? जर मी ह्या जगामध्ये जगातल्या लोकांसारखं जगापासून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतो, आमचा विश्वास तुटतो. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या विश्वासामध्ये भक्कम चालणारे असे लोक. पुढच्या काही सत्रामध्ये आम्ही विश्वास का गमावतो ते पाहणार आहोत आणि आपण इथं थांबूया. गॉड ब्लेस यू. थँक्यू.